नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता चाट म्हटलं की स्वीट कॉर्न हे आलंच। आता तर स्वीट कॉर्नच्या फार अशा वेगळ्या रेसिपीज होत नाहीत, पण तरीही आपण त्यातल्या त्यात ज्या रेसिपी करणार आहोत त्या अतिशय छान आणि खूप सोप्या अशा आहेत, ज्या की आपल्याला बाजारात घ्यायला गेलं किंवा आपण कुठे बाहेर असलो आणि पोटभरीचं खायला गेलो तर आपण स्वीट कॉर्न नक्कीच घेतो आणि या स्वीट कॉर्नसाठीच आपल्याला 50-100 रुपये घालवावे लागतात। पण घरी आणल्यानंतर अगदी फक्त बॉईल करून किंवा आपण भाजून स्वीट कॉर्न खातो, त्यापेक्षा असे काहीतरी वेगळे केले तर नक्कीच मुलंही आवडीने खातात। आणि म्हणूनच आपण आज बटर चीज स्वीट कॉर्न बनवलेले आहेत। तर आता आपण स्वीट कॉर्नचा पहिला प्रकार बघणार आहोत। त्यासाठी इथे मी एक स्वीट कॉर्न घेतले, त्याचे दाणे काढून घेतले, थोडीशी चिली फ्लेक्स घेतली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, बटर घेतलं 1 चमचा, मोझरेला चीज घेतलं 1 वाटी, अगदी छोटीशी वाटी आहे, ऑप्शनल आहे, साधं चीज असेल ते घेतलं तरी चालेल, काळी मिरी घेतली आहे अगदी चिमूटभर आणि चाट मसाला चिमूटभर, चवीनुसार मीठ। आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले, पाणी आता गरम झालंय, त्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड करते। आता मीठ घालून घेतलं आणि पाण्याला उकळी आली आहे, यामध्ये आपण आता स्वीट कॉर्न घालून घेणार आहोत। तर आता यामध्ये व्यवस्थित आपल्याला स्वीट कॉर्न शिजवून घ्यायचे। एक 10 मिनिटांसाठी इथे मी व्यवस्थित हे उकळवून घेणार आहे, म्हणजे ते छान मऊ होतात आणि व्यवस्थित शिजले गेले तर मग मुलांचं पोटही दुखत नाही आणि खायलाही ते अगदी छान लागतात। तर अशा प्रकारे आपण 10 मिनिट छान असं उकळवून घेऊ। आता इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि स्वीट कॉर्न खूप छान व्यवस्थित असे मऊ शिजलेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि आपण हे काढून घेऊया। तर आता इथे मी पॅन ठेवलंय, पॅनमध्ये मी इथे 1 चमचा बटर घालून घेते। आता बटर छान गरम झालं की यामध्ये लगेचच आपण जे वाफवून घेतलेले स्वीट कॉर्न होते ते घालून घ्यायचे। तर रेसिपी अतिशय सोपी आहे। तर आता बटर गरम झालंय, त्यामध्ये आपण स्वीट कॉर्न घालून घेऊ, ते व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता आपण अगोदरच वाफवून घेतलेले छान मऊ असे शिजलेले आहेत, त्यामुळे यावर जास्त वेळ परतण्याची गरज नाही आहे। त्यामुळे बटर थोडंसं गरम झालं त्यावर लगेचच मी स्वीट कॉर्न घालून घेतले। यामध्ये काश्मीरी लाल मिरची ॲड करते, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता मी हे लहान मुलांसाठी करते आहे, त्यामुळे लाल तिखट जास्त घातलेलं नाही आहे। तर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं। वाफवतानाही आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे कमीच मीठ घालायचं, खूप जास्त घालायचं नाही आहे। तर यामध्ये लगेचच मी मोझरेला चीज ॲड करून घेते। आता हे चीज अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही ॲड करा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण जेव्हा बाजारात किंवा बाहेर जातो आणि जेव्हा कधी बाजारात किंवा बाहेर जातो आणि आपल्याला स्वीट कॉर्न खाण्याची इच्छा होते, आपण स्वीट कॉर्न घेतो, अगदी एवढूशा स्वीट कॉर्नसाठीच आपल्याला खूप जास्त पैसे मोजावे लागतात। तर अगदी आपण घरी स्वीट कॉर्न आणून अगदी झटपट या रेसिपी बनवू शकतो, खायलाही खूप छान लागतात, खूप मस्त होतात। तर आता मोझरेला चीजमुळे हे असं चिकटलंय, पण मुलांना आवडतं म्हणून मी घालून घेतलं। यामध्ये आता थोडासा चाट मसाला आणि थोडीशी काळी मिरी घालून घेते आणि हे व्यवस्थित परतवून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला बटर चीज स्वीट कॉर्न तयार झाले। आता मी हे सर्विंगसाठी घेते। तर अशा प्रकारे आपले बटर चीज स्वीट कॉर्न तयार झालेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू टाकून घ्या थोडंसं आणि शेवटी मी थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेते। चिली फ्लेक्स घालायचे होते म्हणून मी यामध्ये लाल तिखट घातलेलं नव्हतं। तर अशा प्रकारे आपले स्वीट कॉर्न तयार झालेत, नक्की ट्राय करा तुम्ही।
आता स्वीटकॉर्न चाटमधला आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, जो आहे क्रिस्पी स्वीटकॉर्न. चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत स्वीटकॉर्न. कॉर्नफ्लोअर घेतलं आहे 3 चमचे, 2 चमचे तांदळाची पिठी घेतली आहे, 2 चमचे मैदा घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, थोडीशी काळी मिरी, काश्मीरी लाल मिरची घेतली आहे 1 चमचा आणि चाट मसाला घेतला आहे चिमूटभर. आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. पहिल्यांदा आपण आता स्वीटकॉर्न छान वाफवून घेऊ, त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवते. तर आता सगळं पाणी व्यवस्थित याचं निथरून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला जे आपण पीठ घेतले होते ते पीठ ॲड करून घ्यायचे. तर यासाठी इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करते, 1 चमचा मैदा आणि 1 चमचा तांदळाची पिठी. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचं पाणी व्यवस्थित निथरवून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला जे पीठ आहेत ते ॲड करून घ्यायचे, म्हणजे हे खूप जास्त चिकट होत नाही किंवा त्याला पाणी परत ते सुटत नाही, नाहीतर ते एकदम त्याचा गोळा तयार होतो, असं मोकळं मोकळं ते तयार होत नाही. तिथे बघू शकता अगदी सुटसुटीत सगळे स्वीटकॉर्न मोकळे मोकळे आहेत. आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. आता इथे स्वीटकॉर्नला व्यवस्थित छान असं कोटिंग करून घेतलं आहे आणि इथे मी भांड्यामध्ये एक तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान तापलं आहे आणि गॅस मी अगदी बारीक करून घेतला आहे. आता यामध्ये अगदी हळूहळू आपण स्वीटकॉर्न फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण स्वीटकॉर्न छान असे फ्राय करून घेणार आहोत. सारखं सारखं हलवायचं नाही आहे. एका साईडने व्यवस्थित झाले की मग आपण दुसऱ्या साईडने व्यवस्थित असे छान तळून घेणार आहोत. खायला अतिशय टेस्टी आणि खूप जास्त क्रिस्पी लागतात, खूप जास्त छान लागतात. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. आता पहिल्यांदा गॅस पूर्ण कमी होता, आता मी गॅस थोडासा मध्यम करते आणि यांना थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत, म्हणजे ते खूप छान असे क्रिस्पी लागतील. तर आता हे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत, अगदी छान टम्म फुगलेले आहेत हे. तर आपण आता हे काढून घेऊ, गॅस बंद करूया आणि हे एका पसरट प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. आता आपण जे तळून घेतलेले स्वीटकॉर्न होते ते छान असे क्रिस्पी झालेत आणि थंडही झालेत. आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे, ज्यामध्ये मी लाल तिखट ॲड करते. तुम्हाला कमी जास्त ज्या प्रमाणात पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही लाल तिखट ॲड करा. काळी मिरी आणि चाट मसाला आणि हे छान आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान असे क्रिस्पी हे स्वीटकॉर्न झालेले आहेत. आता मी चाट मसाला टाकला आहे त्यामुळे मी लिंबू ॲड करत नाही आहे. तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही लिंबू ॲड केलं तरीही चालणार आहे. तसं हे व्यवस्थित हाताने छान मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपले क्रिस्पी स्वीटकॉर्न तयार झालेत. हा आहे स्वीटकॉर्नच्या रेसिपीतला तिसरा प्रकार, जो आहे स्वीटकॉर्न चाट.
चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण स्वीट कॉर्न चाट बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी स्वीट कॉर्न घेतले जे 10 मिनिट पाण्यामध्ये छान वाफवून घेतले, छान मऊ असे शिजलेले आहेत। एक बारीक टोमॅटो घेतलाय बारीक कापून, एक छोटासा कांदा घेतलाय बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट घेतलंय अर्धा चमचा, चिमूटभर चाट मसाला आणि थोडीशी शेव घेतली। रेसिपी अतिशय सोपी आहे। काहीतरी घरामध्ये छान चटपटीत झालं पाहिजे किंवा स्वीट कॉर्नचं वेगळं असं काहीतरी बनवता आलं पाहिजे म्हणून ही रेसिपी आहे। अगदी चटपटीत आणि खूप झटपट अशी होते। चला आपण रेसिपी सुरुवात करूया। आता इथे वाफवून घेतलेले स्वीट कॉर्न घेतले आहे, यामध्ये मी कांदा ॲड करते, थोडासा टोमॅटो, चवीनुसार मीठ। आता शिजवताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे काळजीपूर्वक मीठ घालायचं, लाल तिखट, चाट मसाला, हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बाकी यामध्ये काहीही घालायची गरज नाही, इतके छान होतात, खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात। बाकीचं काही करायला नको वाटत असेल, अगदी फ्राय वगैरे नको वाटत असेल तर हे अगदी सहज आणि खूप पटकन तयार होतं। तर अशा पद्धतीने आपलं स्वीट कॉर्न चाट तयार झालं आहे। यामध्ये आता वरतून कोथिंबीर आणि थोडीशी शेव घालायची आणि हे खाण्यासाठी तयार आहे। आता यामध्ये टोमॅटो घातला आहे, थोडंसं चटपटीत ते झालं आहे चाट मसाल्यामुळे, पण तरीही सुद्धा आणखी पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे। ते वरतून थोडीशी कोथिंबीर आणि शेव आपण ॲड करू आणि तयार आहे स्वीट कॉर्न चाट।